Dear student, today we will see second chapter work and energy. In it we will solve the following numericals. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्क आणि एनर्जी जे कार्य आणि ऊर्जा याच्यावर असणारी जी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता परीक्षेला 2 मार्कासाठी असणारे जे काही उदाहरण जे आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी असतात. पहिलं उदाहरण, या इलेक्ट्रिक पंप हॅज 2 किलोवॅट पॉवर. इलेक्ट्रिक पंप जो आहे तर त्या इलेक्ट्रिक पंपाचा असणारा जो काही पॉवर जो आहे तर तो पॉवर आपल्याला 2 किलोवॅट त्या ठिकाणी मिळेल. आणि हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट एव्हरी मिनिट टू ए हाईट ऑफ 10 मीटर. तर 2 किलोवॅट पॉवर असणारा जो काही पंप जो आहे तर तो पंप प्रत्येक मिनिटाला काय सांगितलं आपल्याला 10 मीटर असणारी जी काही उंची जी आहे तर त्या उंचीवर त्या ठिकाणी किती असणारे जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी उचलेल. आता याच्यामध्ये काय काय दिलंय गिव्हन तर ते पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी घेऊ. पण गिव्हन मध्ये काय दिलेले पहिल्यांदा आपल्याला की पॉवर ऑफ द पंप त्या ठिकाणी दिलेलं आहे. काय दिलेले? पॉवर ऑफ पंप. तर पॉवर जो आहे तर तो पॉवर कशाने दाखवतो आपण? पी ने दाखवतो. तो किती दिलेला आपल्याला? 2 किलो वॅट त्या ठिकाणी दिलेला, बरोबर. आता हा जो काही 2 किलो वॅट जो दिलेला आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी असताना काही जूल जो आहे तर त्या जूल मध्ये त्या ठिकाणी काय करायचं? कन्व्हर्ट त्या ठिकाणी करावं. ज्या ठिकाणी 1 किलो वॅट आपल्याला माहिती किती असते? 1000. आणि म्हणून या ठिकाणी 2000 जूल पर सेकंद त्या ठिकाणी असणारी जी काही मोटार जी आहे तर त्या मोटारचा असणारा जो काही पॉवर जो आहे तर तो पॉवर. त्याच्यानंतर हाईट दिलेली आपल्याला. हाईट जी आहे तर ते आपण याच्याने दाखवतो. ती हाईट जी दिलेली आहे तर ते आपल्याला 10 मीटर त्या ठिकाणी दिली. आता इथे आपल्याला त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन जे आहे तर ते ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन काही त्या ठिकाणी दिलेलं नाही. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. आता हे जे काही ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन जे आहे तर ते आपण जीने त्या ठिकाणी दाखवतो. आणि याची किंमत लक्षात ठेवायची दिलेली नसेल तरी ती किती असते? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्या ठिकाणी असते, बरोबर. आणि आपल्याला काय सांगितलंय तर हाऊ मच वॉटर म्हणजे त्या ठिकाणी मास ऑफ द वॉटर जे आहे तर ते मास ऑफ द वॉटर आपल्याला त्या ठिकाणी कळायचे. मास ऑफ द वॉटर. आता मास जे आहे तर ते काय दिशेने दाखवतो? आपण यम ने दाखवतो. आणि हे आपल्याला काय करायचंय तर त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे. जी एवढ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या एवढ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी. आता पॉवर जे आहे तर त्या पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती. पॉवर इज इक्वल टू काय आहे? वर्क डन अपॉन टाइम. काय आहे फॉर्म्युला पॉवरचा? तर पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम. अशा प्रकारचा त्या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपण द्यायचा. आता पॉवर साठी पी अक्षर वापरलं जातं, वर्क डन साठी डब्ल्यू आणि टाइम साठी टी. म्हणजे पॉवर इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी, बरोबर. त्याच्यानंतर आपण वर्क डन जे आहे तर त्या वर्क डनचा फॉर्म्युला पाहिला. वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे एफएस आहे, बरोबर. काय आहे? एफएस अपॉन टी. किंवा हाच फॉर्म्युला जो आहे तर याच्यामध्ये एफ एम जी एच. काय बघा तुम्ही? एम जी एच. आता हा कसा आला तर पुन्हा आपल्या लक्षात येत असते की एफ इज इक्वल टू एम ए. आणि या याच्याच ऐवजी काय वापरलेलं आहे आपण तर त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन जे आहे तर ते ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन वापरलेलं आहे. आणि या ठिकाणी असणारे काही एस जे आहे तर ती एस म्हणजे डिस्टन्स किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहे? हाईट म्हणणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी एम जी आणि एस जो आहे तर त्या एसच्या ऐवजी काय वापरलं आपण त्या ठिकाणी? एच त्या ठिकाणी वापरलं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पुढे पहा की पॉवर किंवा पी इज इक्वल टू म्हणतो मी त्या ठिकाणी पी इज इक्वल टू एम जी एच अपॉन टाइम, बरोबर. आता यम काय करायचं आपल्याला? काढायचं आहे. पॉवर किती दिलेला आहे?
2000. किती दिलेलं आहे? 2000 जूल पर सेकंड. आपण काही त्याची युनिट काही लिहिणार नाही, शेवट लिहिणार आहे. त्याच्यानंतर मास जे आहे तर ते मास आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. जीची व्हॅल्यू किती आहे तर ती आहे 9.8 मीटर पर सेकंड. हाईट जी आहे तर ती हाईट आपल्याला दिलेली 10, बरोबर. आणि असणारा जो काही टाइम जो आहे या ठिकाणी आपला टाइम जो आहे तर तो टाइम त्या ठिकाणी लिहायचा आपला त्या ठिकाणी राहिलाय. या ठिकाणी लिहितो मी टाइम जो आहे तर तो टाइम किती दिलेला आपल्याला? एवढी मिनिट त्या ठिकाणी म्हटलंय. टाइम जो आहे तर तो टाइम किती दिलेला आहे? एवढी मिनिट, बरोबर. म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक मिनिटाला म्हणजे 1 मिनिट म्हणून त्या ठिकाणी आपण टाइम जो आहे तर तो 1 मिनिट आहे. आणि एका मिनिटाचे काय करायचे तर आपल्याला त्या ठिकाणी सेकंद त्या ठिकाणी करायचे. एका मिनिटाचे सेकंद आपल्याला माहिती तर ते किती असतात? 60 सेकंद त्या ठिकाणी असतात, बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी टाइम जो आहे तर तो टाइम आपल्याला किती या ठिकाणी डिनॉमिनेटरला आहे तर तो किती आहे? 60 त्या ठिकाणी, बरोबर. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन पहा. म्हणजे याला या झिरोला हा झिरो केला, बरोबर. आपल्याला काय करायचं? एम ची किंमत काढायची. म्हणजे त्या ठिकाणी 2000 × 6 डिवायडेड बाय 9.8 इज इक्वल टू एम. अशा पद्धतीचं आहे. आता हा भागाकार आपल्याला करायचा आहे. बघा उदाहरणार्थ या ठिकाणी हा जो काही भागाकार जो आहे तर तो भागाकार मी या ठिकाणी करतो. आता काय करायचंय? 9.8 जे आहे तर त्या 9.8 ने काय करायचं? समजा 2000 जे आहे तर त्या 2000 ला काय करायचे? डिवाइड करायचे. इथे पहा पुढे. किंवा आपण अजून कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी सोपी करू. या ठिकाणी मी काय करतो? 6 जे आहे तर त्या 6 ने मल्टिप्लाय करून घेतो. 6 ने तुला मल्टिप्लाय केलं तर किती आलं तर त्या ठिकाणी 1, 2, 3 डिवायडेड बाय 9.8 एम, बरोबर. पुढे हाय त्या ठिकाणी मी काय करतोय? या ठिकाणी असताना ते काय डेसिमल पॉईंट जे आहे तर ते डेसिमल पॉईंट त्या ठिकाणी काढतोय. 12,000 डिवायडेड बाय 9.8. 9.8 कसं लिहितो मी? असेल, बरोबर. पुन्हा हा कसा आहे? छेदाच्या छेदस्थानी आहे, अंशस्थानी मी त्या ठिकाणी भागिले आहे. वर गेल्यावर काय होईल तर त्या ठिकाणी ती गुणिले होईल, बरोबर. इज इक्वल टू एम. आणि म्हणून या ठिकाणी पहा मी वर लिहितो. म्हणजे 12,000 × 10 डिवायडेड बाय 98 इज इक्वल टू एम. या ठिकाणी पहा 10 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय करतं? एक झिरो त्याच्यावर त्या ठिकाणी येणार आहे, बरोबर. किती शून्य आहे? 3 आहे 4 म्हणजे 1, 2, 3, 4 डिवायडेड बाय 98 इज इक्वल टू एम. आणि हा असणारा जो काही डिव्हिजन जो आहे भागाकार जो आहे तर तो भागाकार आपण त्या ठिकाणी करू. 1, 2, 3, 4, बरोबर. आता पहिलाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो पहिला पहा 98 1 98, बरोबर. म्हणजे या ठिकाणी 98. पुढे 10 मधून 8 गेले, खाली राहिले 2, हातचा घेतला 2 टाकला. 12 मधून 10 गेले, इथे राहिले 2, बरोबर. आणि हातचा घेतला 2 टाकला 0. पुढे पुढे किती आलंय? 0 त्या ठिकाणी म्हणजे 220 झाले. आता या ठिकाणी पुन्हा 98 गुणिले 2 केलं. 98 गुणिले 2 हा साधा हिशोब आहे. 82, 16 हातचा आला 1, 2, 9, 18, 19, 196. 3चा घेतला तर तो जास्त होतो. म्हणजे आपण कितीचा भाग देऊ? 2चा भाग त्या ठिकाणी, बरोबर. जे किती आलं? 196, बरोबर. या ठिकाणी पुढे 10 मधून 6 गेले, खाली राहिले 4, हातचा घेतला 2 टाकला. पुन्हा 12 मधून 10 गेले, खाली राहिले 2, हातचा घेतला 2 टाकला. 2 हातून 2 गेले 0, बरोबर. आता पुढचा झिरो घेतला म्हणजे हा झिरो या ठिकाणी आणला तर किती झाली? 240 झाली, बरोबर. पुन्हा आपल्या लक्षात येईल 98 गुणिले 2 केलं तर आपण 196 आले, बरोबर. जवळपास आहे. 3 जर केलं तर जास्त भाग होईल. 98 गुणिले 3 केलं मी
तीन आठी 24, 7×2, 3×9 27, 28, 29. किती होता दिसते? जास्त भाग होतो 294चा. म्हणजे पुन्हा काय करू आपण? 2चाच भाग त्या ठिकाणी देऊ. आता 2चा जर भाग जर दिला तर पहा 2चा भाग आपल्याला माहिती किती? 98 दुनी 196 होताना दिसतात. 196. पुन्हा 10 मधून 6 गेले, काल राहिली 4. हातचा घेतला देऊन टाकला. 14 मधून 10 गेले, काल राहिली 4. हातचा घेतला देऊन टाकला 0. पुन्हा वरचा 0 म्हणजे ती झाली 440 झाली. बरोबर. आता 3चा भाग देऊन पाहिलं 294 आलं. अजून एक त्या ठिकाणी कुणी वाढ करून पाहू. 98 गुणिले काय करतो मी? 4 करतो. 4 8 किती झाली? 32. 3 4 9 36 37 38 39 म्हणजे किती झाली? 382. म्हणजे जवळपास येतात. कारण 5चा भाग कसा होईल तर त्या ठिकाणी जास्त होईल. म्हणजे इथे किती म्हणून 4 जितकी झाली 392 झाली. बरोबर. 10 मधून 2 गेले, खाली राहिले 8. हातचा घेतला देऊन टाकला. 14 मधून 10 गेले, खाली राहिले 4. हातचा घेतला 2. आपल्याला इथपर्यंत उत्तर बाद म्हणजे अप्रॉक्सिमेटली असतं. म्हणजे हा जो काही भागाकार जो आहे हा भागाकार जर आपण जर केला तर पहा एम इज अप्रॉक्सिमेटली, हे चिन्ह जे आहे तर ते अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे. एमची किंमत किती येताना असते? 1224. तर किती आली? 1224. आणि मास जे आहे तर ते कशामध्ये असते? किलोग्रॅम मध्ये त्या ठिकाणी असतं. बरोबर. आणि म्हणून फायनल आन्सर आपल्याला लिहिता येईल की धिस गिव्स द रिक्वायर्ड मास ऑफ द वॉटर. बरोबर. आता ते हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट एव्हरी मिनिट टू द हाईट ऑफ आपण लिहितो. आणि म्हणून देअरफॉर 1224 किलोग्राम ऑफ water will the pump lift every minute to a height of 10 मीटर. आणि म्हणून 10 मीटर उंचीवर प्रत्येक मिनिटाला ते काय करेल? की मोटर जी आहे तर ती मोटर काय करेल? 1224 किलो एवढ्या असणारे काही पाणी जे आहे तर ते पाणी काय करेल तर त्या ठिकाणी होते. येते अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. काय नाही, फ्रॅक्शनची कॅल्क्युलेशन आहे. तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते पटापट सॉल्व्ह येते. याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल. तर आता सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेले काय दिलेले? इफ ए 1200 वॅट electric iron is used daily for 30 minutes. How much total electricity is consumed in the month of the April? या ठिकाणी 1200 वॅट क्षमतेची असणारी काही इस्त्री जी आहे तर ती इस्त्री काय केली? दररोज त्या ठिकाणी 30 मिनिटं त्या ठिकाणी वापरली. तर आपल्याला सांगितलंय की एप्रिल महिन्यामध्ये एकूण किती इलेक्ट्रिसिटीचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. म्हणजे युनिट जे आहेत किती युनिट त्या ठिकाणी होतील हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. आता गिव्हन मध्ये काय काय दिले तर ते आपल्याला लिहायचंय. पॉवर ऑफ या ठिकाणी लिहितो मी काय लिहितो की पॉवर ऑफ इलेक्ट्रिक आयर्न. तर पॉवर कशाने दाखवतो आपण? पी या लेटरने दाखवतो. पॉवर किती दिलेला आपल्याला? 1200 वॅट. मागच्या उदाहरणामध्ये कशामध्ये दिलं? आपल्याला किलो वॅट मध्ये दिलं. त्याचं कन्व्हर्शन आपण काय केलेलं आहे? जूल पर सेकंड मध्ये त्या ठिकाणी केलेलं किंवा वॅट मध्ये करायचं. ते लक्षात. मागच्या उदाहरणामध्ये पॉवर जो आहे तर तो पॉवर आपल्याला किलो वॅट मध्ये दिलं. किलो वॅटलाच आपण त्या ठिकाणी त्याचं रूपांतर जे आहे तर ते कशामध्ये केलंय तर ते वॅट मध्ये केलं. आपल्या तुमच्या लक्षात असेल की जूल पर सेकंड जे आहे तर त्या जूल पर सेकंडलाच आपण त्या ठिकाणी वॅट म्हणतो. म्हणजे या ठिकाणी किलो वॅट जे आहे तर त्या किलो वॅटचं रूपांतर आपण त्या ठिकाणी जूल पर सेकंड मध्ये. इथे आपल्याला पॉवर जो आहे तर तो वॅट मध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी दिलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी 1200 वॅटची असणारी जी काही इस्त्री जी आहे तर ती इस्त्री 30 मिनिटे त्या ठिकाणी
एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी चालू, म्हणजे टोटल टाइम आपल्याला त्या ठिकाणी करायचा. तर आता टाइम कसा काढता येईल? टाइम जो आहे तर तो टाइम काय सांगितलेला आपल्याला, टाइम काय सांगितलेलं आहे, आता तो कसा काढणार? डेज ऑफ एप्रिल बरोबर इंटू या ठिकाणी यूज ऑफ, काय म्हणतो मी, यूज ऑफ इलेक्ट्रिक आयर्न इन डेली बरोबर. आता एप्रिल, अख्खा एप्रिल महिन्यात त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी वापरली. मग एप्रिल महिन्याचे दिवस किती असतात? तर 30 डेज त्या ठिकाणी असतात. किती असतात? 30 दिवस त्या ठिकाणी असणार. आणि किती वापरलाय दररोज? तर त्या ठिकाणी 30 मिनिटे त्या ठिकाणी वापरलेले बरोबर. किती वापरलेले? 30 मिनिट. आता टाइम आपल्याला काढायचे पण म्हणजे या ठिकाणी 30 गुणिले, आता याची काय 30 मिनिट जे आहे तर त्या मिनिटाचे काय करायचे आपल्याला सेकंद जे आहे तर त्या सेकंदामध्ये रूपांतर करायचे. आता 30 मिनिट जे आहे पहा या ठिकाणी आपल्याला माहिती की एका मिनिटाचे किती सेकंद असतात? 60 सेकंद त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून आपल्याला काय करायचे 30 मिनिटाचे. आता 30 मिनिटाचे किती होतील? पहा 30 मिनिट आहे तर त्या 30 मिनिटाचे काय करायचे आपल्याला सेकंदामध्ये रूपांतर करायचं, म्हणजे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं. 30 गुणिले 60 आणि म्हणून 30 मिनिटाचे मी डायरेक्ट लिहितो किती? तर या ठिकाणी 30 गुणिले 60, 30 ऑलरेडी लिहिलेलं आहे अधिक 60 त्या ठिकाणी. बर पुढे ती झाली 3 त्रिक 9 आणि 9 सक्की झाली 54 झाले बरोबर. आणि किती झिरो आहेत? 1 2 3 1 2 3 एवढे काय असणार आहे? तर त्या ठिकाणी ती सेकंद त्या ठिकाणी असणार. टाइम जो आहे तर त्या टाइमचं असणार जे काही युनिट्स जे आहे तर ते युनिट आपण त्या ठिकाणी एमकेएस मध्ये किंवा सीजीएस मध्ये काय घेताना दिसतो, त्याचा युनिट त्या ठिकाणी सेकंद मध्ये घेताना दिसतो. आणि म्हणून टाइम जो आहे तर तो नेहमी काय करायचा? सेकंदामध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्ट त्या ठिकाणी करायचं. तिथे किती आलाय? टाइम जो आलाय तर तो 54,000 सेकंद आहे. आणि आपल्याला काय काढायला सांगितलंय तर किती त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा वापर झाला बरोबर. म्हणजे किती वॅट त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी वापरली. म्हणून याच्यामध्ये आपल्याला डब्ल्यू जो आहे तर तो डब्ल्यू त्या ठिकाणी काढायचा. पुन्हा मागचंच आपल्याला त्या ठिकाणी पॉवर त्या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला त्या ठिकाणी आहे. पाहिलं होतं आपण की पॉवर इज इक्वल टू वर्क डन बरोबर आपण टाइम त्या ठिकाणी आपल्याला काढायचं बरोबर. जिच्या ठिकाणी पॉवर इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी बरोबर. मग आता इथे आपल्याला काय करायचं? आपल्याला किंमत कसली काढायची? तर वर्क डन डब्ल्यू ची किंमत काढायची. आता डब्ल्यू ची किंमत जर काढायची असेल तर काय करू आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. आपल्याला डब्ल्यू ची किंमत काढायची म्हणजे या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काही पीटी इज इक्वल टू डब्ल्यू. तेच मी त्या ठिकाणी लिहितोय की पीटी इज इक्वल टू डब्ल्यू म्हणजे वर्क डन. तर हेच मी असं लिहिलं डब्ल्यू इज इक्वल टू पी टी. आता पॉवर दिलेलं आहे. पॉवर किती दिलेलं आपल्याला? 1200 वॅट. किती दिलेलं आहे? 1200 वॅट. वॅट काही मी देणार. आणि आपला टाइम आलेला आहे. टाइम किती आलेला आहे? 54,000 सेकंद आहे. किती आहे? 54,000 सेकंद त्या ठिकाणी बरोबर. मग आता याचं आपल्याला काय करायचंय? मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी करायचं. पण आता हे मल्टिप्लिकेशन करत असताना सर्वसाधारणपणे आपल्याला वर्क डन जे आहे तर ते वर्क डन काय आले? वर्क डन किती आले? तर 1200 गुणिले 54,000 सेकंद. मग आता हाच गुणाकार मी त्या ठिकाणी करतो बा. समजा या दोघांचा गुणाकार केला. कशाचा? 12 आणि 54चा. काय करतो मी? 12 आणि 54चा गुणाकार त्या ठिकाणी करतो. आता हा गुणाकार केला 12चा पाडा आपल्याला. आता 12 चौक किती आले? 48. 8 आले 4. 12 पंचे 60. 60 आणि 4 किती झाले? 60 आणि 4 किती झाले? 64 झाले. म्हणजे 648 झाले. आणि किती झिरो आहेत? 1 2 3 4 5. 1 2
3 4 आणि 5 किती झिरो आहे 3 + 2 अशी किती दिली आपण त्या ठिकाणी 5 झिरो. हेच मी कसं लिहिलं की 6 4 8 इंटू आता 10च्या पॉवर मध्ये लिहितो म्हणजे घातांकाच्या रूपामध्ये लिहितो किती शून्य आहेत 5 बरोबर. आणि म्हणून हेच मी लिहिताना कसं लिहितोय की 10⁵ वर्कडन जे आहे तर त्या वर्कडनचं युनिट आपल्याला माहिती काय आहे तर त्या ठिकाणी जूल त्या ठिकाणी बरोबर. येते लक्षात पहा इथपर्यंत. याच्यानंतर पुढे झालं पाहता याच्यानंतर पुढे याचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला तर सर्वसाधारणपणे किती युनिट त्या ठिकाणी आले हे आपल्याला त्या ठिकाणी कन्व्हर्ट करायचे. पहा मी याच्यामध्ये बदल करतो. कसा बदल करतो पहा की W = 6 4 8 इंटू 10⁵ बरोबर. मी काय करतो इथे काय करतोय 10⁵2 ने मल्टिप्लाय करतो येते आणि पुन्हा काय करतोय तर या ठिकाणी 10⁵2 ने काय केलं तर त्याला डिव्हाइड केलं. येते लक्षात. पहा असं जर केलं तर याचा अर्थ काय होतो पहा येते. मी काय केलंय काहीच बदल केलेले नाही फक्त काय केलेले 10⁵2 ने या ठिकाणी मल्टिप्लाय केले आणि 10⁵2 ने डिव्हाइड केलं म्हणजे एकमेकाला जाऊ शकतात तो पुन्हा आपलं पहिलंच त्या ठिकाणी मिळू शकतं बरोबर. मग आता हेच मी असं लिहितो पहा पुढे की 648 इंटू 10⁵5 इंटू 10⁵2 पहा बेस कसा आहे सेम आहे म्हणजे बेस जसाच्या तसा आणि असणारे काही घातांक जे आहे तर त्या घातांकांची काही बेरीज होईल म्हणजेच किती 10�7 त्या ठिकाणी बरोबर. आणि म्हणून हे मी लिहितो 10�7 डिव्हायडेड बाय किती आहे 10⁵2. आता 10⁵2 म्हणजेच की झाला तो 100 झाला. मग आता पुढे पुन्हा अजून मी बदल करतो 648 इंटू 10�7 डिव्हायडेड बाय 100. आता 100 ने डिव्हाइड करायचं आहे. 100 ने डिव्हाइड करायचं म्हणजे काय करायचंय 2 दशांश इकडे येतील म्हणजेच त्या ठिकाणी 648 आहे तर 2 दशांश इकडे म्हणजे किती आलं 6.48 त्या ठिकाणी कशाला 100 ने 648 ला भागलं तर किती आलं 6.48 इंटू 10�7 हे आपलं काय आलं जूलमध्ये आलं. आता ही कन्व्हर्शन कशासाठी केलंय तर आपल्याला युनिट काढायचे. आता तुम्हाला माहित पाहिजे काय माहित पाहिजे की 1 युनिट = 1 kWh बरोबर. 1 kWh असं आपण त्या ठिकाणी उदाहरणामध्ये शिकत असताना त्या ठिकाणी पाहिलेले तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितले. आणि 1 याचं आपण कन्व्हर्शन केलं पहा. आता 1 kWh म्हणजेच किती तर 3.6 इंटू 10⁶ जूल त्या ठिकाणी येतात बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं एवढं जे काही वर्कडन आले तर त्याचे युनिटमध्ये रूपांतर करायचं आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही 6.48 इंटू 10�7 जे आहे तर त्याला एवढ्याने काय करावं लागेल भागावं त्या ठिकाणी लागेल तर त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी ते युनिटमध्ये त्याचं कन्व्हर्शन त्या ठिकाणी बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा पुढे की 6.48 इंटू 10�7 त्या ठिकाणी बरोबर जूल आपले त्या ठिकाणी याचं कशामध्ये रूपांतर करायचं आपल्याला युनिटमध्ये रूपांतर करायचं. किती युनिट त्या ठिकाणी वापरायचं आणि म्हणून 1 युनिट बरोबर किती आहे एवढं किंवा बाजूला लिहितो पहा मी की 1 युनिट = किती आहे आपलं आहे तर या ठिकाणी लिहितो मी 3.6 इंटू 10�6 जूल बरोबर. 1 युनिट किंवा उलट लिहितो मी की 3.6 इंटू 10�6 जूल = 1 युनिट बरोबर. मग आपल्याकडे किती त्या ठिकाणी जूल आलेले आहेत तर 6.48 इंटू 10�7 जूलचे किती युनिट होते बरोबर. म्हणजे या ठिकाणी याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल म्हणजेच काय आता नसते 6.48 इंटू 10�7 आणि 1 ने गुणलं काही नाही गुणलं काही काहीच फरक नाही त्याचा तिरकस गुणाकार केला ज्याने काय करायचं भागायचं भागिले किती आलं 3.6 इंटू 10�6 जूल बरोबर. आणि म्हणून मी काय सांगितलं या ठिकाणी
याचं आपल्याला काय करायचं, युनिटमध्ये रूपांतर करायचं. म्हणून याला कशाने भागावं लागणार आहे, तर 3.6 इंटू 10⁶ जूल. बरोबर. आता हे जूल काय होतील, कॅन्सल होते. बरोबर. पुढे आता मी काय करतो, दशांश चिन्हाची काढ आणि भाग देण्याचा प्रयत्न करतो. पहा आता दशांश चिन्ह कसं काढतो मी, पहा की 648. बरोबर. किती आहेत, 6.48 आहे. तर 6.48 आहे म्हणजे याचे दशांश चिन्ह काढले तर किती दशांश चिन्ह आहे, 2 दशांश, 2 शून्य असतील. 2 शून्य असतील, ज्याने भागलं तर पुन्हा काय 6.48 गुणिले 10⁶ आहे. बरोबर. पुन्हा भागिले किती आहे, 3.6. ते लिहिले मी 36 लिहिले. हेच काय लिहिले मी 10 केले. म्हणजे 10ने भागलं तर पुन्हा 3.6 येते. म्हणजे काही बदल केला नाही. मला काय करायचं, दशांश चिन्ह त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनसाठी अडचणीचं होऊ नये म्हणून मी काय करतोय, तर या ठिकाणी डेसिमल पॉईंट जो आहे तर तो रिमूव्ह करते. कसा रिमूव्ह केला, तर 36 भागिले 10 गुणिले 10⁶. बरोबर. पुढे आता काय, तर या ठिकाणी हा जो शून्य जो आहे, तर या शून्याला हा शून्य. म्हणजे आता पहा काय शिल्लक राहिले, तर या ठिकाणी लिहितो मी 648 इंटू 10⁶. बरोबर. अंशस्थानी एवढं शिल्लक आहे. छेदस्थानी पहा काय आहे, आपण 10 इंटू 36 इंटू 10⁶ आहे. किती आहे, 10⁶ त्या ठिकाणी. बरोबर. आता हा 10 जो आहे, तर तो 10 मी काय म्हणतो, 10⁻1 त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर. पुढे 648 इंटू 10⁶ डिव्हायडेड बाय, पहिला मी लिहिला 36 आणि या दोघांचं घातांकाच्या नियमानुसार पाय समान आहे. पाय समान असतील तर घातांक तसाच लिहितो, आपलं पाय तसाच लिहितो आणि घातांकांची बेरीज करतो. म्हणजे पाय आहे 10 आणि घातांकांची बेरीज 1 + 6 ती झाली 7 झाली. पुन्हा आपल्या लक्षात येईल की 10⁻7 त्या ठिकाणी जाते. बरोबर. मग आपण काय करू, आता काय शिल्लक राहिलंय की 648 भागिले 36 राहिले. हा भागाकार आपण या ठिकाणी बाजूला करतो मी. पहा 648 भागिले 36. आता 36 दुने 72 जास्त होते, एकचाच भाग घ्या होईल. म्हणजे 36 × 1 = 36. 14 मधून 6 गेले, किती राहिले 8. हातचा घेतला, देऊन टाकला. 6 मधून किती गेले, 4 गेले, खाली राहिले 2. वरून घेतला 8. आता कितीचा भाग जाईल, तर आपण गुणाकार करून पाहू की 36 गुणिले 8 केलं, कारण आपल्याला 8 आला पाहिजे. 8 × 48, हातचे आले 4. 8 × 24, 24 × 4 किती 28. म्हणजे 36 गुणिले 8 जर केलं तर बरोबर किती आता नसतं, 288. 000. म्हणजे हा जर भागाकार केला डायरेक्ट 36ला, 36ने 648ला भागलं तर किती आलं, तर त्या ठिकाणी 18 त्या ठिकाणी येतात. म्हणजे किती युनिट त्या ठिकाणी येतील, तर त्या ठिकाणी 18 युनिट्स त्या ठिकाणी येतील. या ठिकाणी मी युनिट्स लिहितो, युनिट्स. आणि म्हणून आपल्याला काय सांगितलंय की हाऊ मच टोटल इलेक्ट्रिसिटी इज कंझ्युम्ड इन द मंथ ऑफ एप्रिल. किती तर कंझम्पशन असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला 18 युनिट जे आहे, तर त्या 18 युनिटचं त्या ठिकाणी कंझम्पशन असेल. ते इथे लिहितो मी. पहा देअरफॉर टोटल इलेक्ट्रिसिटी consumed in the month of April is 80 units. आणि म्हणून एप्रिल महिन्यामध्ये किती त्या ठिकाणी युनिट्स असतील, तर त्या ठिकाणी 18 युनिट्स त्या ठिकाणी असतील. येते एवढाच असणारा जो काही भाग जो आहे, तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. राहिलेली उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सोडवू. धन्यवाद.